Hello everyone, welcome to Arvisa's English. So students, in this video we will be seeing 9th standard English lesson a play. तर मित्रांनो, प्ले म्हणजे नाटक. यातील पार्ट 1 आपण बघणार आहोत. सीन 1 अ किंग्स कोर्ट. तर पहिला सीन आहे. एक नाटक असल्यामुळे इथे सीन्स असतात. त्यामध्ये राजाचा दरबार दाखवलेला आहे. द कोर्ट अवेट्स द अरायवल ऑफ द किंग. सर्व लोक राजाची वाट बघत आहेत. 2 गार्ड्स आर स्टँडिंग फ्रंट राईट ऑफ द स्टेज. आणि स्टेजच्या अगदी समोर 2 गार्ड्स म्हणजे पहारेकरी उभे आहेत. फर्स्ट गार्ड टू द सेकंड गार्ड. आता पहिला पहारेकरी दुसऱ्याला उद्देशून बोलतो. बी अलर्ट, द किंग इज अबाउट टू अराईव्ह. अरे सावध राहा, राजा इतक्यात येणारच आहे. त्यावर सेकंड गार्ड म्हणतो, हू वॉन्ट्स टू बी अलर्ट. अरे इथे सावध कोणाला राहायचं आहे. लाईफ सीम्स लाईक वन लॉंग स्लीप इन दिस लँड. या राज्यामध्ये तर जीवन म्हणजे खूप लांब आणि मोठी झोप असल्यासारखं वाटते. आय एम ॲट ईज ऑल डे दो आय एम अ गार्ड. मी जरी गार्ड असलो, पहारेकरी असलो, तरी दिवसभर तर मी निवांत असतो, कारण इथे इंटरेस्टिंग असं काहीच घडत नाही. फर्स्ट गार्ड, हाऊ बोरिंग. अरे किती कंटाळवाण आहे हे. आय वंडर इफ सम इंटरेस्टिंग ड्रामा विल अनफोल्ड ॲट द कोर्ट टुडे. मला वाटते की आज काहीतरी मजेशीर नाट्य आपल्या दरबारामध्ये घडलं पाहिजे. इट वूड एनलिवन द ॲटमॉस्फिअर. त्यामुळे कसं वातावरण उल्हासित होऊन जाईल. एनलिवन म्हणजे उल्हासित होऊन जाईल. सेकंड गार्ड, आय वुड बी इक्वली हॅपी इफ देअर वॉज नन. तो म्हणाला की अरे असं काही घडलं नाही तरी मला तेवढाच आनंद होईल. तितक्यात एंटर द डिसिपल लुकिंग अराउंड. एक डिसिपल, एक शिष्य इकडे तिकडे आजूबाजूला बघत बघत येतो. फर्स्ट गार्ड, हाल्ट, यू आर अ स्ट्रेंजर, गिव्ह युअर आयडेंटिटी. पहिला गार्ड त्याला तर म्हणतो, थांब, तू एक स्ट्रेंजर आहेस, अनोळखी आहेस, तुझी आयडेंटिटी, तुझी ओळख सांग. डिसिपल, यू आर राईट, आय एम अ विजिटर हिअर, अ डिसिपल ऑफ अ वाईज सेज फ्रॉम घनघोर फॉरेस्ट विच लाईज टू द ईस्ट ऑफ युअर किंगडम. तो म्हणाला की हो नक्कीच तुमचं बरोबर आहे, मी इथे एक पाहुणा आहे आणि मी एक डिसिपल आहे एका वाईज सेजचा, अतिशय महान अशा साधूचा. मी एक शिष्य आहे जो घनघोर फॉरेस्टमध्ये राहतो आणि ते फॉरेस्ट तुमच्या राज्याच्या ईस्ट म्हणजे पूर्वे दिशेला आहे. फर्स्ट गार्ड, व्हॉट ब्रिंग्स यू हिअर. मग तू इकडे का आला. डिसिपल, आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज अबाउट द किंगडम ऑफ अंधेर नगरी अँड अ ग्रेट किंग चौपट राजा. चौपट. तर मग डिसिपल म्हणाला की मी या अमेझिंग किंगडम, ज्याचं नाव आहे अंधेर नगरी, म्हणजे या मजेशीर राज्य जे आहे अंधेर नगरी, त्याबद्दल खूप साऱ्या मजेशीर गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि तुमचे राजे जे आहेत किंग चौपट त्यांच्याबद्दलही खूप ऐकलेलं आहे. आय एम एस्पेशली इम्प्रेस्ड बाय द फॅक्ट दॅट एव्हरीथिंग इन द मार्केट इज सोल्ड ॲट द सेम प्राईस. आणि तुमच्या मार्केटमध्ये सर्व गोष्टी या एकाच प्राईजवर विकल्या जातात. ही गोष्ट तर मला फारच आवडली, त्यामुळे तर मी फारच इम्प्रेस्ड झालेलो आहे. नो कॉम्प्लिकेशन. त्यामुळे तुमच्या राज्यामध्ये कुठलीच गुंतागुंत किंवा कटकट व्हायचं कामच नाही. अतिशय छान सगळ्या गोष्टी चालत असतील. फर्स्ट गार्ड, यू हॅव हर्ड राईट. मग आता पहिला गार्ड तो म्हणतो की तू बरोबर ऐकलेलं आहे. इन अवर लँड यू कॅन बाय द मोस्ट रिच अँड डिलेक्टेबल स्वीट्स फॉर द सेम प्राईस ॲज इक्वल मेजर ऑफ व्हेजिटेबल्स. आमच्या राज्यामध्ये तू सगळ्यात महाग आणि सगळ्यात डिलेक्टेबल अतिशय स्वादिष्ट मिठाई अगदी व्हेजिटेबल्स म्हणजे भाजीपाल्याच्या भावामध्ये विकत घेऊ शकतो. टकासेर भाजी, टकासेर खाजा. आय एम क्वाईट हॅपी अबाउट इट, इट मेक्स लाईफ इझी. तो म्हणतो की मला तर या गोष्टीचा फार आनंद आहे, त्यामुळे जीवन फार सोपी होऊन जाते. डिसिपल, सो इट शूड. नक्कीच तुझं बरोबर आहे. इट वुड बी अ गुड आयडिया टू सेटल इन दिस लँड. या राज्यामध्ये राहायला येणं एक चांगली आयडिया असेल. बट फर्स्ट आय वुड लाईक टू अटेंड द कोर्ट टुडे. पण आज मला पहिल्यांदा तुमचं कोर्ट, तुमचं दरबार बघायला आवडेल आणि पे माय रिस्पेक्ट टू द मायटी किंग चौपट. आणि किंग चौपटला रिस्पेक्टसुद्धा म्हणजे आदरपूर्वक नमस्कारसुद्धा करायला आवडेल. सेकंड गार्ड, यू मे स्टँड देअर पॉइंटिंग आउट. तर सेकंड गार्ड त्याला दिशा दाखवत म्हणाला की जा तिकडे जाऊन उभा राहा. विथ दोज पीपल हू आर इन क्यू. ते लोक जे रांगेमध्ये आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याजवळ जाऊन उभा राहा. लाऊड व्हॉइस फ्रॉम बॅकस्टेज. आता तितक्यात मागून दरबारातमध्ये आवाज येतो. हिअर यू पीपल, हिअर कम्स द मोस्ट नोबल, मोस्ट रिवर्ड, मोस्ट ग्रेशियस, मोस्ट लर्न किंग चौपट ऑफ दिस वास्ट किंगडम. तर सगळीकडे आवाज येतो पडद्यामागून आणि जोरजोराने ऐकायला येते की सर्वांनी ऐका, महान राजा, सर्वात आदरणीय, सर्वात पूजनीय, सर्वात दयाळू, विद्वान
आणि या राज्याचे, या महान राज्याचे राजे किंग चौपट हे राज्यामध्ये पधारत आहेत. मेक वे फॉर द किंग, राजाला जायला रस्ता द्या. बो टू द रॉयल मोनार्च, आणि सर्वांनी राजाला नमस्कार करा किंवा प्रणाम करा किंवा मुजरा करा. किंग चौपट अराइव्स टू द फॅनफेअर ऑफ बगल्स अँड ड्रम्स अँड टेक्स हिज प्लेस ऑन द थ्रोन. अशा या फॅनफेअर ऑफ बगल्स, बगल म्हणजे ते जे एक वाद्य आहे, तुतारी आणि नगाडे याच्या आवाजामध्ये राजा प्रवेश करतो. आपल्या थ्रोन म्हणजे आपल्या गादीवर जाऊन बसतो. लेट द कोर्ट बिगिन, आल्याबरोबर राजा आदेश देतो की चला दरबार सुरू करा. फोर्थ गार्ड मॅसेंजर, द फर्स्ट कंप्लेनंट. मग आता एक मॅसेंजर गार्ड आहे, तो आवाज देतो. द फर्स्ट कंप्लेनंट म्हणजे ज्याची पहिली तक्रार आहे, फिर्यादी ज्याला आपण म्हणू, त्याने पुढे यावं. थीफ, आता पहिलाच फिर्यादी आहे त्यांचा, थीफ म्हणजे चोर. रशेस फॉरवर्ड अँड वेल्स लाऊडली, समोर घाईघाईत पुढे येतो आणि जोरजोराने आक्रोश करू लागतो, रडू लागतो. जस्टिस ओ मोस्ट ग्रेट किंग, आय बेग यू जस्टिस, आय बेग फॉर जस्टिस. तो म्हणतो की न्याय, हे महान राजा, मला न्याय हवा आहे. किंग, अँड व्हॉट इज युअर कंप्लेंट, आणि तुझी फिर्याद म्हणजे तुझी तक्रार काय आहे. द थीफ सांगतो, इन दिस ग्रेट लँड ऑफ अंधेर नगरी, माय फ्रेंड अँड आय हॅव बीन ट्रूली हार्ड वर्किंग ऑनेस्ट थीव्स. तो म्हणाला की या महान अंधेर नगरीच्या राज्यामध्ये मी आणि माझा मित्र, आम्ही दोघंही अतिशय मेहनती असे आणि ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक असे कोण आहोत, चोर आहोत. म्हणजे अतिशय मेहनती आणि प्रामाणिक चोर आहोत. ऑल दीज इयर्स वी हॅव बीन ट्रू टू अवर प्रोफेशन, वर्षानुवर्ष आम्ही आमच्या व्यवसायाशी अतिशय बांधील किंवा इमानदार राहिलेलो आहोत. अँड व्हॉट इज अवर रिवॉर्ड, आणि त्या बदल्यात आम्हाला काय मिळालं. लास्ट नाईट विथ ग्रेट एफर्ट वी मेड अ होल इन द वॉल ऑफ अ मर्चंट्स हाऊस वेन ऑल हिज फॅमिली वेअर अवे. काल रात्री आम्ही अतिशय मेहनत करून एका व्यापाराच्या घरामध्ये त्याच्या घराच्या भिंतीला भगदाड पाडलं. माय फ्रेंड पियर्ड थ्रू दॅट होल इन टू द हाऊस, आणि माझा मित्र त्या होलमधून, त्या भगदाडातून वाकून घरामध्ये बघत होता. तितक्यात वेन सडनली द वॉल कोलॅप्स्ड, आणि तितक्यात अचानक ती भिंत कोसळली, आणि असं म्हणून तो जोरजोरात रडू लागला. अँड माय फ्रेंड वॉज इन्स्टंटली किल्ड, आणि तो म्हणाला की आणि माझा मित्र जागीच ठार झाला. आय हॅव लॉस्ट माय ओनली फ्रेंड अँड अ पार्टनर, महाराज, माझा एकमेव मित्र आणि माझा पार्टनर, या दोघांनाही म्हणजे माझ्या मित्राला आणि माझ्या पार्टनरला मी त्या ॲक्सिडेंटमध्ये गमावलं. ओ किंग, इट्स द मर्चंट्स फॉल्ट फॉर लिव्हिंग इन अ हाऊस विथ सच अ वीक वॉल्स. तो म्हणाल की हे राजा, ही त्या व्यापाऱ्याची चूक आहे की तो अतिशय कच्च्या भिंती असलेल्या घरामध्ये राहतो, त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे. आणि अशी तक्रार होती थीफची की चोरी करताना चोराच्या अंगावर भिंत कोसळली, तो मेला. त्यामुळे आता त्याचा मित्र दुसरा चोर जो आहे तो फिर्याद घेऊन आला होता. किंग, फेच द मर्चंट ॲट वन्स, अ लाईफ फॉर अ लाईफ, द मर्चंट मस्ट बी हँग. तो म्हणाल की जा, त्या व्यापाऱ्याला एका मिनिटात इथं घेऊन या, जीवनाच्या बदल्यात जीवन. द मर्चंट मस्ट बी हँग, त्याला नक्कीच फाशी मिळाली पाहिजे. थर्ड गार्ड लिव्स अँड रिटर्न विथ द मर्चंट हू बोज बिफोर द किंग. तिसरा गार्ड जातो, मर्चंटला घेऊन येतो, जो आल्याबरोबर राजाला नमस्कार करतो. मर्चंट, मर्सी ओ नोबल किंग, आय हॅड नो इंटेन्शन टू किल दीज स्किल्ड प्रोफेशनल्स. आल्याबरोबर तो मर्चंटसुद्धा राजाला म्हणतो की दया, हे महान राजा, माझ्यावर दया दाखवा. आय हॅड नो इंटेन्शन टू किलिंग दीज स्किल्ड प्रोफेशनल, या स्किल्ड प्रोफेशनल अतिशय कुशल कारागिरांना मारण्याचा माझा कुठलाही इरादा नव्हता. इट इज नॉट माय फॉल्ट दॅट द वॉल ऑफ माय हाऊस कोलॅप्स्ड. तो म्हणाला की माझ्या घराची भिंत पडली, यात माझा जराही दोष नाही. माय हाऊस हॅज बीन रिसेंटली बिल्ड, माझं घर तर इतक्यातच बांधण्यात आलं आहे. इट इज द फॉल्ट ऑफ द ब्रिकलेअर. तो म्हणाला की ह्यामध्ये चूक कोणाची आहे, ब्रिकलेअर म्हणजे भिंत बांधणाऱ्याची चूक आहे. हू केअरलेसली बिल्ड सच अ वीक वॉल, ज्याने अतिशय निष्काळजीपणे अशी कच्ची भिंत माझ्या घराची बांधली. त्यामुळे यामध्ये माझी चूक नसून त्या गवंड्याची, त्या भिंत बांधणाऱ्याची चूक आहे. ब्रिंग द केअरलेस ब्रिकलेअर इमिडिएटली, ही मस्ट हँग फॉर हिज फॉल्ट. राजा म्हणाला की जा, त्या गवंड्याला, त्या भिंत बांधणाऱ्याला लवकरात लवकर इथं घेऊन या, त्याच्या फॉल्टसाठी त्याला आपण फाशीची शिक्षा देऊ. सेकंड गार्ड लिव्स अँड रिटर्न विथ द ब्रिकलेअर. दुसरा गार्ड जातो, ब्रिकलेअरला घेऊन येतो. ब्रिकलेअर, ओ मोस्ट लॉर्ड अँड किंग, नीलिंग टू द
किंग. आता ब्रिकलेअर आल्याबरोबर राजाच्या पुढे गुडघे टेकतो आणि म्हणतो की हे महाराज, हे महान महाराज, हॅव मर्सी, माझ्यावर दया दाखवा. आय बेग यू डोंट सेंड मी टू द गॅलोज. तो म्हणाला की मी तुम्हाला भीक मागतो, मला गॅलोज म्हणजे काय, तळघर, जिथं फाशी देण्यात येते, तर तिथे पाठवू नका, मला सोळावर चढू नका. आय ॲग्री दॅट आय बिल्ड अ वॉल विच कोलॅप्स्ड अँड किल्ड अ मॅन. म्हणतो की मी मान्य करतो की जे भिंत मी बांधली ती पडली आणि त्यामुळे एक माणूस मृत्युमुखी पडला. बट इट वॉज नॉट ड्यू टू माय केअरलेसनेस. पण हे माझ्या निष्काळजीपणामुळे घडलं नाही. द मॉर्टर विच आय यूज टू ले द ब्रिक्स वॉज ऑफ पुअर क्वालिटी. तर जो मॉर्टर म्हणजे जो चुना मी भिंत बांधायसाठी वापरत होतो तोच पुअर क्वालिटीचा होता, म्हणजे तोच खराब क्वालिटीचा होता. देअर वॉज टू मच ऑफ वॉटर मिक्स्ड इन इट. त्यामध्ये खूप सारं पाणी मिसळलेलं होतं. इट इज एंटायरली द मॉर्टर मेकर्स फॉल्ट. त्यामुळे यामध्ये संपूर्णपणे चुकी ही त्या मॉर्टर मेकरची आहे, म्हणजे ज्याने चुना कालवला किंवा बनवला त्याची यामध्ये चुकी आहे, यामध्ये माझी जराही चुकी नाही. किंग, समन द मॉर्टर मेकर ॲट वन्स. जा त्या मॉर्टर मेकरला घेऊन या. ही मस्ट पे विथ हिज लाईफ फॉर दिस थॉटलेसनेस. अशा थॉटलेसनेससाठी, अशा मूर्खपणासाठी त्याला त्याचा जीव देऊन किंमत चुकवावी लागेल. फर्स्ट गार्ड एक्सिस्ट अँड रिटर्न विथ अ मॉर्टर मेकर. पहिला गार्ड जातो, मॉर्टर मेकरला घेऊन येतो. हू रशेस अँड थ्रोज हिमसेल्फ बिफोर द किंग. आल्याबरोबर तो राजासमोर लोटांगणच घालतो आणि राजाला विनवणी करू लागतो. मॉर्टर मेकर वेलिंग लाऊडली. आता मॉर्टर मेकरसुद्धा आला आणि तो जोरजोरानं रडत म्हणाला, फॉरगिव्ह मी ओ मर्सीफुल किंग, प्लीज डू नॉट हँग मी टू डेथ. तो म्हणाला की हे दयाळू राजा, मला माफ करा, मला फाशीची शिक्षा देऊ नका. आय हॅव अ वाईफ अँड 2 यंग चिल्ड्रन. मला एक बायको आहे, 2 लहान मुलं आहेत. हू विल लुक आफ्टर देम. त्यांच्यावर कोण लक्ष देईल, त्यांच्याकडे कोण बघेल. अशा प्रकारे तो आता रडू लागला. किंग, युअर केअरलेसनेस हॅज कॉस्ट अ लाईफ. यू मस्ट पे विथ युअर लाईफ. तुझ्या निष्काळजीपणामुळे एका व्यक्तीचा जीव गेला, तुला सुद्धा स्वतःचा जीव देऊन त्याची किंमत चुकवावी लागेल. वॉटर मेकर, नो 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 माय रॉयल लॉर्ड, आय एम नॉट टू ब्लेम. नाही 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 महाराज, मला म्हणजे माझा यामध्ये काहीही दोष नाही. द पॉट विच आय यूज टू पोअर द वॉटर इन टू द मॉर्टर हॅड अन एक्स्ट्रा ऑर्डिनरीली लार्ज माउथ. ज्या भांड्याने, आता तो काय म्हणतो बघा, ज्या भांड्याने मी त्या चुन्यामध्ये पाणी कालवत होतो, मिक्स करत होतो, त्याचं तोंडच खूप मोठं होतं, म्हणजे भांड्याचं तोंड फार मोठं होतं. सो एक्सेस वॉटर पोअर्ड डाऊन इन टू द मॉर्टर मिक्स. त्यामुळेच त्या चुन्यामध्ये जास्तीचं पाणी माझ्यामुळे पडलं. म्हणजे मी मुद्दाम पाणी टाकलं नाही, तर भांड्याचं तोंड मोठं असल्यामुळे जास्त पाणी पडलं. आय वॉज हेल्पलेस. यामध्ये माझा काही दोष नाही. इट इज द पॉटर्स फॉल्ट फॉर मेकिंग सच अ युजलेस पॉट. ही त्या पॉटरचं म्हणजे भांडं बनवणाऱ्याचं फॉल्ट आहे, चूक आहे की ज्याने अशा प्रकारे असा निरुपयोगी पॉट बनवला. किंग, लेट द पॉटर बी ब्रॉट हिअर ॲट वन्स. ही मस्ट बी एक्झिक्युटेड फॉर मोल्डिंग सच अ युजलेस पॉट. आता राजा म्हणतो की जा त्या भांडं बनवणाऱ्याला घेऊन या, पॉटरला घेऊन या, त्याला एक्झिक्यूट केलं पाहिजे अशा प्रकारे युजलेस पॉट म्हणजे अशा प्रकारे डिफेक्टिव्ह पॉट बनवण्यासाठी. फोर्थ गार्ड लिव्स अँड रिएंटर्स विथ द पॉटर. आता चौथा गार्ड जातो, पॉटरला घेऊन येतो. पॉटर कॉवरिंग बिफोर द किंग. आता गयावया करत राजापुढे घाबरून जात पॉटर म्हणतो, युअर मॅजेस्टी शो मर्सी टू दिस हंबल पॉटर. म्हणाले की हे महाराज, या गरीब कुंभारावर, पॉटरवर दया दाखवा. आय ॲग्री द पॉट आय मेड अँड सोल्ड टू द मॉर्टर मेकर वॉज अ डिफेक्टिव्ह वन. तो म्हणतो की मी मान्य करतो की जो पॉट मी बनवला आणि या मॉर्टर मेकरला विकला तो पॉट डिफेक्टिव्ह होता, म्हणजे त्याच्यात दोष होता. बट आय एम नॉट गिल्टी. पण यामध्ये माझा दोष नाही. ॲज आय वॉज मोल्डिंग दॅट पॉट. तो म्हणतो की जेव्हा मी तो पॉट बनवत होतो, ते भांडं बनवत होतो, मडकं बनवत होतो, आय हर्ड स्वीट डेलिकेट टिंकलिंग ऑफ अँकल्स. मी पैंजणांचा अतिशय मधुर असा आवाज, गोड आणि मधुर असा आवाज ऐकला. म्हणजे पैंजणांची जी छमछम असते ती ऐकली. इट वॉज द मनी लेंडर्स डॉटर. आणि ती कोण होती? ती सावकाराची मुलगी होती. तिच्या पैंजणांचा तो आवाज होता. शी डिस्ट्रॅक्टेड मी जस्ट आय वॉज शेपिंग द माउथ. आणि जेव्हा मी मडक्याच्या तोंडाला आकार देत होतो तितक्यात तिने मला डिस्ट्रॅक्ट केलं, माझं लक्ष विचलित केलं. अँड इट बिकम टू वाईड. आणि त्यामुळे त्या भांड्याचं जे तोंड आहे ते फार मोठं बनलं, त्या मडक्याचं तोंड मोठं बनलं. त्यामुळे माझा दोष नसून सावकाराच्या मुलीचा दोष आहे. किंग,
ब्रिंग द मनी लेंडर्स डॉटर हिअर दिस व्हेरी इन्स्टंट. राजा म्हणाला की जा आणि त्या सावकाराच्या मुलीला इथं घेऊन ये आत्ताच्या आत्ता. शी मस्ट बी सेंट टू द गॅलोज फॉर डिस्टर्बिंग दिस पॉटर पुअर पॉटर ॲट वर्क. या बिचाऱ्या गरीब कुंभाराला पॉटरला आपल्या कामामध्ये डिस्टर्ब करण्यासाठी तिला गॅलोज म्हणजे तळघरामध्ये किंवा फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे. जा तिला घेऊन या. फर्स्ट गार्ड लिव्ज अँड एंटर्स विथ द मनी लेंडर्स डॉटर. मनी लेंडर अँड हिज डॉटर. पहिला गार्ड जातो, मनी लेंडर आणि त्याच्या मुलीला घेऊन येतो. मनी लेंडर इन अ डेस्परेट व्हॉइस. आता अजिजीच्या आवाजात मनी लेंडर म्हणतो, ओ जस्ट किंग स्पेअर माय डॉटर. हे महाराज माझ्या मुलीला सोडून द्या. शी इज माय ओनली चाइल्ड अँड टू बी वेडेड नेक्स्ट मंथ. ती माझी एकुलती एक मुलगी आहे आणि तिचं पुढच्या मंडेला म्हणजे सोमवारी लग्न होणार आहे. डॉटर ओ डू नॉट फ्रेट फादर. ती म्हणाली की आता ती मुलगी आहे मनी लेंडरची. ती म्हणाली की बाबा घाबरू नका. द किंग विल नॉट हँग मी. हा राजा मला म्हणजे राजा काही मला फाशीची शिक्षा देणार नाही. टू द किंग आणि राजाला उद्देशून ती म्हणते, युअर मोस्ट एस्टीम्ड हायनेस. हे श्रेष्ठ महान राजा. आय रेअरली स्टेप आउटसाइड द थ्रेशोल्ड ऑफ माय होम. मी कधीकधीच माझ्या घराचा उंबरठा क्वचितच माझ्या घराचा उंबरठा ओलांडते म्हणजे बाहेर जाते. बट ॲज माय फादर सेड. पण जसं माझे वडील म्हणाले, आय एम टू बी मॅरिड नेक्स्ट वीक. माझं पुढच्या आठवड्यामध्ये लग्न होणार आहे. अँड माय ज्वेलरी इज नॉट रेडी. आणि माझे दागिने तयार नाहीत. आय हॅड टू गो टू द गोल्डस्मिथ शॉप टू अर्ज हिम टू वर्क फास्टर. त्यामुळे मला त्या सोनाराच्या दुकानामध्ये जावं लागलं त्याला प्रार्थना करायसाठी की बा माझं काम जे आहे माझे दागिने जे आहे ते लवकरात लवकर बनव. अँड हँड ओव्हर माय ऑर्नामेंट्स ऑन टाईम. आणि वेळेवर माझे दागिने मला घडवून दे. द पॉटर शॉप इज ऑन द वे. आणि पॉटरचं जे शॉप आहे ते रस्त्याच्या मध्ये पडते. आय कुड नॉट हेल्प इट. त्यामुळे यात माझा काही दोष नाही. इट इज ऑल द गोल्डस्मिथ्स फॉल्ट. त्यामुळे यामध्ये सगळा सोनाराचा दोष आहे. हॅड ही डिलिव्हर्ड माय ऑर्नामेंट्स ऑन टाईम आय वुड नॉट हॅव बीन फोर्स्ड टू गो पास द पॉटर शॉप. जर त्याने माझे ऑर्नामेंट्स दागिने वेळेवर दिले असते तर मला त्या पॉटरच्या शॉपच्या जवळून म्हणजे त्या कुंभाराच्या दुकानासमोरून जायचं कामच पडलं नसतं. किंग देन सेंड टू द गोल्डस्मिथ अँड विदाऊट एनी डिले ही मस्ट बी हँग. जा त्या गोल्डस्मिथला घेऊन या आणि आता एकही क्षण वाया न घालवता त्याला फाशी देऊया. अशा प्रकारे इथं पार्ट 1 जो आहे तो एंड होतो. आय होप सर्वांना पार्ट 1 खूप चांगल्या प्रकारे समजला असेल. समजले असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.